आज रविवार स्पेशल तारली मासे आणले, तर चला झणझणीत तारली मासा रस्सा बनवूयात. नमस्कार मंडळी, तर आज आहे संडे आणि आज आपण बनवणार आहोत तारली मासे. आता ह्या मासे स्वच्छ करून घेतलेले आहे आणि हा बघा इथं मसाला काढलेला आहे आणि हे अद्रक लसूण काढलेला आहे. तर आता ही पेस्ट करून घेणार आहे आणि याची मस्त झणझणीत मासा रस्सा भाजी करणार आहे. कढईमधले तेल तपल्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली. नंतर वाटलेली अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर वाटलेला हा मसाला टाकून घेतला. हा मसाला तेल सुटेपर्यंत हा मसाला नीट व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे छान असं परतून घेतला. मसाला आता नीट व्यवस्थित कलसून झालेला आहे आणि बघा कशी तरी सुटलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये जे थोडंसं पाणी उरलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि याला पण 1 ते 2 मिनिट चांगलं कलसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे. मसाला नीट व्यवस्थित कलसून झालेला आहे. आता याच्यामध्ये गरम झालेलं मी पाणी टाकत आहे. मी नेहमी गरम पाणीच वापरते भाजी बनवण्यासाठी, थंड पाणी वापरत नाही, कारण की थंड पाणी टाकलं तर एवढं टेस्ट येत नाही भाजीला. गरम पाणी घातल्यास भाजीला टेस्ट एकदम छान येते. तर बघा आता इथं एस्वार काढून ठेवलेला होता मी आणि हा एस्वारमध्ये गरम पाणी टाकून असं नीट व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडून घेते आणि ह्या भाजीमध्ये टाकून देते, कारण की भाजीमध्ये एस्वार जर वापरला तर भाजीला एकदम छान असा टेस्ट येतो आणि भाजी जास्त पातळ होत नाही, भाजी घट्ट होती. आम्ही घरगुती मसाले वापरत असतो. हा एस्वार पण माझ्या आईने घरच्या घरीच बनवलेला आहे. बाजारातलं खूप कमी एस्वार वापरतो आम्ही. मसाले आणि एस्वार सर्व घरगुतीच असतात. आता मला जितका रस्सा लागेल तितकं मी पाणी या रस्स्यामध्ये टाकून घेतलं. टेस्टनुसार मीठ टाकलं आणि भाजी छान अशी हलवून घेतली. तर आता ही भाजीचा रस्सा मी 10 मिनिटं छान असा शिजू देणार आहे. तर बघा आता इथे ह्या मासे स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि आता आपला रस्सा उकळलेला आहे. तर हा 10 मिनिटं रस्सा उकळून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी एक एक करून मासे टाकणार आहे आणि मासे जास्त शिजू द्यायचे नाही आहे रस्स्यामध्ये. मासे टाकल्याबरोबर मी ही भाजी खाली उतरून ठेवणार आहे, कारण भाजीमध्ये जर जास्त मासे उकळू दिले तर हे मासे सगळे गाळा होतील. तर त्याच्यामुळे मासे टाकल्याबरोबर हे थोडंसं हलवल्यानंतर मी लगेच ही कढई उतरून ठेवणार आहे. तर बघा आता असे एक एक करून मासे टाकून घेतले. तर आता बघा ही मांजरीला माशांचा वास येत आहे, तर कशी बघत आहे वाट, ते पण माशांची. तर बघा आता आपला रस्सा मासा तयार आहे. तर चला या मंडळी जेवण करायला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.